यंदा वटपौर्णिमा 10 जून 2025 रोजी आहे. भारतखंडातील स्त्रिया वडाची पूजा करतात. यामागे भाव असतो तो जन्मोजन्मी मला हाच पती मिळावा. या दिवशी सावित्रीने सत्यवानाचे प्राण यमाकडून परत आणले. यामुळे या दिवशी वडाची पूजा केली जाते. वटवृक्ष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या वडाला पवित्र वृक्ष म्हणूनही ओळखलं जातं. यामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि शंकराचा वास आहे. महिला आपलं सौभाग्य आणि आनंदमय वैवाहिक जीवनासाठी वटपौर्णिमेला पूजा करतात. या दिवशी महिला एकत्र वडाची पूजा करतात. व्रत कसे करावे? उपवास ठेवण्यासाठी सकाळी लवकर उठा, आंघोळ करा, लाल किंवा पिवळे कपडे घाला आणि उपवास करण्याचा संकल्प करा. यानंतर वडाच्या झाडाची पूजा करा, त्याच्या मुळाशी पाणी घाला आणि त्याच्या भोवती कच्चे सूत गुंडाळा. पूजा केल्यानंतर वडाच्या झाडाला 7 वेळा प्रदक्षिणा घाला. वटपौर्णिमा पूजा पद्धत. वटपौर्णिमेच्या दिवशी विवाहित स्त्रियांना स्नान करून 16 शृंगार परिधान करावे. व्रताचे संकल्प करून पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करा. वडाच्या झाडाला पूजण्यासाठी ताटात फुले, अक्षता, मिठाई, फणस, करवंद, जांभूळ, आंबा, हळदी, कुंकू यांसारखे गोष्टी ठेवा. वडाच्या झाडाला पाणी टाकून रक्षासूत्र बांधून 7 वेळा प्रदक्षिणा मारा. पतीच्या दीर्घायुष्यासाठी मनोभावे प्रार्थना करा. विवाहित स्त्रियांना सौभाग्याचे लेणे देऊन त्यांचा आशीर्वाद घ्या. वट सावित्री व्रताचे नियम. या दिवशी 16 अलंकार करावेत. या व्रतानंतर घरातील वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद घ्या. वट सावित्री व्रतानंतर फळे, धान्य, कपडे इत्यादी एका टोपलीत ठेवा आणि ते गरजू व्यक्तीला किंवा ब्राह्मणाला दान करा. विवाहित महिला वडाच्या झाडाला का पूजतात? पौराणिक कथेनुसार सावित्रीने यमराजाकडून तिच्या पतीचे सत्यवानचे प्राण परत आणले होते. त्यामुळे दरवर्षी ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला वटसावित्रीचे व्रत करतात. तसेच आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी व्रत करतात. वट सावित्री व्रताचे महत्त्व. वट सावित्री व्रताच्या दिवशी विवाहित स्त्रिया वडाची पूजा करेपर्यंत निर्जल उपवास करतात. धार्मिक मान्यतेनुसार वटवृक्षाच्या खोडात विष्णू, मुळात ब्रह्मा आणि फांद्यात शिव विराजमान असतात. तसेच वडाच्या झाडाच्या बऱ्याच फांद्यांना पारंब्या असतात. यालाच सावित्री मातेचं रूप मानलं गेलं आहे. त्यामुळे वटवृक्षाची पूजा केल्याने देवाचे आशीर्वाद लाभतात असे मानले जाते.